आज आपण इथे मस्त असा मटार भात बनवणार आहोत। तुम्ही कधीतरी ट्राय करून बघा। ज्याप्रमाणे मी बनवते त्याप्रमाणे चवीला अप्रतिम लागतो। घरामध्ये सर्वांना आवडेल अशी ही मटार भात आहे। ह्याच्यावर मस्त अशी बारीक चिरून कोथिंबीर टाकून घ्यायची आणि त्यानंतर इथे पुदिना पण असा बारीक छान चिरून तो पण ॲड करायचा। तळलेला कांदा पण ह्याच्यावर छान असा टाकून घ्यायचा, जबरदस्त लागतो। आता आपण इथे झाकण काढून बघूया। वाव, मस्त असा मटार भात आपला इथे तयार झालेला आहे। मी खाली उतरून घेतलेला आहे। बघता क्षणी झाली ना खायची इच्छा। जर तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल, काही वेगळं टेस्ट करायचं असेल, वेगळं खायची इच्छा झाली तर तुम्ही हा मटार भात बनवून खाऊ शकता। या मटार भातासोबत तुम्ही इथे कोशिंबीर किंवा दह्याचा रायता हे पण बनवून खायला खूप छान लागतो या राईस बरोबर। आणि रोज रोज पोळी भाजी खाऊन पण कंटाळा येतो। संध्याकाळी असं मस्त मटार भात करून बघा। गरमागरम मटार भात किंवा पापड, कांदा, काकडी खूप छान लागते। आता हा मटार भात कसा बनवायचा, ह्याला काय साहित्य लागतं, तांदूळ कुठले वापरायचे हे मी तुम्हाला इथे लगेच दाखवते। हे बघा, इथे मी दिल्ली राईस तांदूळ घेतलेला आहे। इथे मी 1.5 पावशर दिल्ली राईस तांदूळ घेतलेला आहे। हा स्वच्छ नीट करून घेतलेला आहे। काय खडे वगैरे असेल ते बघून घ्यायचे आणि त्यानंतर ह्याला नीट करून मी एक 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे। ते भिजवल्यामुळे काय होतं, आपला राईस असा छान सुट्टा होतो। आता पुढचं साहित्य दाखवते मी तुम्हाला। इथे मी अर्धी वाटी फ्लावर घेतलेला आहे। तो स्वच्छ नीट करून घ्यायचा। त्याला थोडंसं गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं, त्याच्यात आळी वगैरे असतात। 1 टोमॅटो इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे। 1 मोठा कांदा इथे उभा चिरून घेतलेला आहे। 7-8 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे। अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली, 4 हिरव्या मिरच्या अशा उभ्या कट करून घेतलेले, अर्धी लसणाची कुडी मी इथे ती पण उभीच चिरून घेतलेली आहे। आणि त्यानंतर इथे मी 1 बटाटा असा बारीक मीडियम साईजचा कट करून घेतलेला आहे। आणि आता इथे मी तुम्हाला कोरडे मसाले दाखवते। इथे मी 2 चमचे भरून घरचा मसाला घेतलेला आहे। त्यानंतर इथे 1 चमचा भरून गोडा मसाला घेतलेला आहे। त्यानंतर इथे 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा भरून इथे धनेपूड, 1 चमचा भरून इथे हळद घेतलेली, लहान चमचे भरून इथे धनेपूड आणि हळद घेतलेली। आता पुढचं साहित्य दाखवते। 1 वाटी भरून इथे ओले मटार घेतलेले, अर्धी वाटी इथे शेंगदाणे घेतलेले। त्यानंतर इथे मी 4 काळी मिरी, 3 लवंगा, 1 हिरवी इलायची, 1 चक्रफूल, 2 दालचिनीचे तुकडे आणि 1 मसाल्यातली मोठी इलायची, असं हे सर्व आपल्या मटार भाताला लागणारं साहित्य आहे। सर्व साहित्य इथे तुम्हाला मी दाखवून झालेलं आहे। चला तर आता आपण इथे मस्त असा टेस्टी मटार भात बनवायला घेऊया। इथे मी गॅस चालू केलेला आहे, पॅन ठेवून घेतला मोठा, त्याच्यामध्ये 2 पळ्या भरून इथे मी तेल ॲड करून घेणार आहे। अजून 1 पळी। हे तेल तापल्यानंतर 1 चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे, 1 चमचा जिरे पण ॲड केले। त्यानंतर इथे जे खडे मसाला दाखवला तो पण याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि मिरची पण ॲड केलेली आहे। आता आपण हे छान याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे 1 मिनिट। इथे मी कढीपत्ता पण ॲड केला लगेच। इथे आपण खडे मसाले टाकलेले, त्यामुळे आपण इथे जास्त काळे करून नाही घ्यायचे मसाले, त्याच्यामुळे आपल्या भाताची टेस्ट बिघडते। हलकेसे आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचे की त्याच्यामुळे त्याचा स्वाद छान आपल्या मटार भातामध्ये उतरतो। आता हे छान फ्राय झाल्यानंतर इथे मी लगेच 1 कांदा टाकून घेतलेला आहे। तो पण आपल्याला ह्याच्यामध्ये छान मस्त गोल्डन कलर येईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत। मी ज्याप्रमाणे इथे मटार भात बनवत आहे त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा, अतिशय टेस्टी लागतो। लगेच 1 टोमॅटो बारीक चिरलेला होता तो पण ॲड करून घेतलेला आहे। तो पण आपल्याला ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे। कधीतरी स्वयंपाकाचा कंटाळा आला की अशी ही मसाले भाताची रेसिपी नक्की ट्राय करून बघा। इथे मी लगेच बटाटा पण ॲड केलेला आहे। जी फ्लावर दाखवली ती पण इथे मी ॲड केलेली। फ्लावर फक्त गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आधी। इथे लगेच शेंगदाणे पण ॲड केले।
जे मटार दाखवले होते ते मटार पण इथे मी टाकून घेतलेले. आपण हे सर्व 1-2 मिनिटं हे छान ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे. पूर्ण जो मसाला टाकला आहे ना आपण, खडे मसाला, त्याचा फ्लेवर ह्या फ्लावरमध्ये, मटारमध्ये, बटाट्यामध्ये छान उतरतो. म्हणून आपण इथे 1-2च मिनिटं आपण हे छान इथे फ्राय करून घेणार आहोत. इथे आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, हे पटकन फ्राय होतात. हे छान मिक्स करून घेऊया. बघू शकता छान मस्त 2 मिनिटं फ्राय झालेले. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. पुन्हा हे आपण छान मिक्स करून घेणार आहोत. आता हे छान फ्राय झाल्यानंतर मी जे तुम्हाला मसाले दाखवले होते ते मसाले आता आपण इथे टाकून घेतलेले. टाकल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घेणार आहे मी आता. तुम्ही कधीतरी ट्राय करून बघा. ज्याप्रमाणे मी बनवते त्याप्रमाणे चवीला अप्रतिम लागतो. तर आपण 1 मिनिट हे छान फ्राय करून घ्यायचे. 1 किंवा अर्धा मिनिट. ही पूर्ण जे मसाले टाकलेले आहे ना आपण, ते पूर्ण या सर्व साहित्याला छान लागले गेले पाहिजे. आता इथे मी तांदूळ टाकून घेत आहे. हे तांदूळ आपण 10 मिनिटं आधीच धुवून भिजायला ठेवलेले होते. स्वच्छ नीट करून घेतले आणि त्यानंतर याला भिजत ठेवले होते मी. पूर्ण तांदूळ आपण आता या सर्व साहित्यामध्ये 1 मिनिट छान फ्राय करून घेऊया. आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. घरामध्ये सर्वांना आवडेल अशी ही मटार भात आहे. मिक्स झालेलं आहे. आता आपण इथे पाणी ओतून घेऊया. इथे पाणी ओतल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण. आता आपण हे मीडियम गॅसवर हे छान होऊन देणार आहोत. थोडीशी पुन्हा मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आपण इथे झाकण ठेवूया आणि हे 10-15 मिनिटं छान मीडियम गॅसवर होईल. इथे आपल्याला अजून 10 मिनिटं लागेल. हे बघा इथे 10 मिनिटं लागेल अजून आपलं मटार भात व्हायला. मीडियम गॅस केलेला आहे म्हणून आपल्याला इथे 10 मिनिटं लागेल. इथे मी गॅसची फ्लेम ही मीडियम करून घेतलेली होती. इथे आपला झालेला आहे. ते छान आपला मस्त मीडियम गॅसवर तयार झालेला आहे. आता ह्याच्यावर मी बारीक चिरून पुदिना टाकून घेतलेला आहे. थोडीशी इथे कोथिंबीर पण इथे टाकून घेतलेली मी. तळलेला कांदा आहे तो पण थोडासा आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. इथे सर्व साहित्य आपलं टाकून झालेलं आहे. इथे मी झाकण ठेवून घेतलेले आहे. आता आपण फक्त 1च मिनिट हे होऊन देणार आहोत आणि 1 मिनिटांनी आपण इथे झाकण काढून बघूया. 1 मिनिटांनी इथे मी झाकण काढून बघितलेले. वाव, मस्त असा गरमागरम आपला मटार भात इथे तयार झालेला आहे. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करून घ्या. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. आणि अजून एक छान रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.